दिशा सालियांच्या एकूणच मृत्यूच्या प्रकरणी समरी रिपोर्ट आता मागे घेतला, तपास थांबवला नाही असं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी दिलंय। सरकारनं फेर तपासाचे आदेश दिल्याच्या नंतर हा समरी रिपोर्ट मागे घेण्यात आलाय। दिशा सालियन प्रकरणामध्ये एसआयटी चौकशी सुरू आहे। समरी रिपोर्ट कोर्टामध्ये दाखल केला होता, पण फेर तपासामुळे आता हा रिपोर्ट मागे घेण्यात आलेला आहे। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी अधिकची माहिती देत आहेत। गणेश, यामिनी, या संदर्भात काही अशा बातम्या प्रसारित केल्या गेल्या होत्या की दिशा सालियन प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी समरी रिपोर्ट कोर्टात फाईल करून हे प्रकरण थांबवले किंवा तपास थांबवलेला आहे, तपास पूर्ण केला आहे। पण असं नसून यावरती मुंबई पोलिसांकडून स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की समरी रिपोर्ट एडीआर ऍक्सिडेंटल डेथ रजिस्टर जी मालवणी पोलीस स्टेशनमध्ये पहिल्यांदा झाली होती, त्या आधारे एक समरी रिपोर्ट दाखल केली होती आणि त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं। पण सरकार बदललं आणि आता नवीन सरकारनं एसआयटी स्थापन करून पुन्हा या प्रकरणाची चौकशी करायचे आदेश दिले होते। त्यानंतरच मुंबई पोलिसांनी कोर्टात जाऊन शासनाच्या आदेशाची प्रत देऊन हे समरी रिपोर्ट विड्रॉ केलं आणि आता नव्यानं एसआयटी इन्व्हेस्टिगेशन करतात आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। परिवाराचा दावा आहे आणि इतर गोष्टी बघितल्या जात आहेत। त्यानुसार इन्व्हेस्टिगेशन तपास पुढे सुरू राहणार आहे आणि कोणालाही दिलासा नाही आणि कोणतेही प्रकरण किंवा दिशा सालियन प्रकरणामध्ये कोणताही तपास थांबला नाही हे स्पष्ट करण्यात आलंय। अगदी धन्यवाद गणेश माहितीसाठी। तर दिशा सालियांच्या मृत्यूच्या प्रकरणामध्ये आता नवनवे अँगल समोर येत आहेत। यापैकीच एक महत्त्वाची घटना ती म्हणजे मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये आत्महत्याच असल्याचं नमूद आहे। दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती। वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन देऊन थकली होती। दिशाने वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल तिच्या मित्रांना सुद्धा सांगितलं होतं आणि याच गोष्टींमुळे तणावातून दिशाने आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांचा निष्कर्ष आहे। मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये या गोष्टी नमूद करण्यात आल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।